द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच। पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार लोकप्रधान न्यूज चॅनलचे युवा पत्रकार नारायण घंटे यांना जाहीर। गेल्या 9 वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन, उपोषण, निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, पत्रकारांसाठी विमा योजना, घरकुल योजना, आरोग्य योजना, राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती, अधिस्वीकृती पत्रिकामधील जाचक अटी रद्द करणे, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी, राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता, राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20,000 रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले, धमकी, मारहाण, पत्रकारांना पत्रकारिता बरोबरच पूरक व्यवसाय करून समाजामध्ये ताटमानेने जगता यावे म्हणून राज्यातील पत्रकारांना विना अट व विना जामीन 5 लाख रुपये शासकीय बँकेतून कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती राज्य सरकारकडे आंदोलन, उपोषण, निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहे। पत्रकारांच्या बाबतीत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे। त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पत्रकार सुरक्षा समिती वतीने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार केला जातो। पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार 2026 चा आदर्श पत्रकार म्हणून लोकप्रधान न्यूज चॅनलचे युवा पत्रकार नारायण घंटे यांना जाहीर केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे, मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख, सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे, उपाध्यक्ष अमर पवार, सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी, बीएस यांनी दिली आहे। पत्रकार नारायण घंटे यांचा अल्प परिचय। नारायण घंटे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी गावचे रहिवासी असून लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत। त्यांचे शिक्षण BA पर्यंत झाले असून पत्रकारितामध्ये त्यांनी डिप्लोमा केलेला आहे। 2025 मध्ये सीना नदीला आलेल्या महापुराच्या महाकव्हरेज आपला जीव धोक्यात घालून त्यांनी ग्राउंडवर जाऊन केले आहेत। ते सोलापूर महानगरपालिकामध्ये परिवहन विभागात कंत्राटी वाहक म्हणून काम करत असून नोकरी सांभाळून पत्रकारिता करत आहेत। युवा पत्रकार नारायण घंटे यांच्या पत्रकारितेची पत्रकार सुरक्षा समितीने दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार जाहीर केला आहे। हा पुरस्कार जाहीर झाल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून युवा पत्रकार नारायण घंटे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। कॅमेरामॅन आजमेर शेख, मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। सध्या आपण सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशन या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे चित्र दिसत आहे। राज्य शासन असेल किंवा केंद्र शासनाच्या वतीने महिलांसाठी 50% जागा ही राखीव ठेवण्यात आलेल्या आहे। त्याच अनुषंगाने जर पाहिलं तरी महिला सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करत असल्याचे चित्र दिसत आहे। आता जर पाहिलं तर आपण सोलापूर रेल्वे स्टेशन या ठिकाणी जर पाहिलं तर एक सोनाली गायकवाड नावाचे एक रिक्षा महिला रिक्षा चालक आहेत। मागील जवळपास पाहिलं तर 3 वर्षापासून ते रिक्षा व्यवसायामध्ये हे काम करत आहेत। आपण आणखी काही माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आपण सध्या सोनाली गायकवाड यांच्याशी संपर्क साधू। काय सांगाल, पहिलं आपलं नाव सांगा। सोनाली रवी गायकवाड। या धंद्यात किती वर्षापासून झालं? 3 वर्ष झालं आणि मी सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 6 मध्ये राहते आणि आमच्या घरामध्ये 7 जण माणसं आहेत। माझे 2 मुलं, माझे आई वडील आणि 2 भाऊ, एवढे जण आम्ही राहतो। जवळपास या रिक्षा व्यवसायामध्ये किती वर्षापासून तुम्ही? 3 वर्ष झालं। या रिक्षा व्यवसायामध्ये येण्याचं महत्त्वाचं कारण काय?
कारण की कलाटने काय झालंय ते तुम्हाला म्हणजे माझे मिस्टर वारले ना, त्या वारल्यानंतर मला दुसऱ्याकडे कामाला जाणं होत नव्हतं. कारण की हे रिक्षा घेतल्यामुळे मी माझे 2 मुलं असं मध्ये ठेवून मी पण कसं पण करून काम करू खाऊ शकतो, यासाठी मी या रिक्षा घेतली. याच्या आधी कुठं होता तुम्ही? मी लातूरमध्ये राहत होते. लातूरमध्ये 2 वर्ष चालवले मी. आता सोलापूरमध्ये किती सोला- वर्ष होता? आता 6 महिने झाले इथं येऊन. कसं वाटतं सोलापूरचे पब्लिक आणि लातूरच्या पब्लिक मध्ये काय फरक वाटतो? थोडासा फरक आहे ना. ते ओळखीचे होते तेवढे सगळे, ओळख झाली. आज मी तर ओळख नाही, काय नाही, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम, दुसरं काय नाही. तर सकाळी म्हणजे साधारण किती वाजता घर पोहोचले? सकाळी 7:30 वाजता, आणि संध्याकाळी सायंकाळी 10-10:30 पर्यंत जाते मी घरी रात्री. तर काय त्रास वगैरे आहे का? म्हणजे आता रिक्षा चालवताना वगैरे मोठमोठ्या वाहनांचा सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते, तर त्रास वगैरे होतोय का असं? नाही सध्याला तर काय नाही आहे. आता तुमच्या कुटुंबामध्ये साधारण किती व्यक्ती आहेत आणि 7 जण. माझे 2 लहान मुलं, 2 7 जण. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावरती आहे का? हो. माझे 2 भाऊ आणि मी 3 जण ऑटो चालवतो. आता मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी पूर्ण तुमच्यावर, माझ्यावर. कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर. हो. मुलं कितीला आहेत शाळेत? मुलगी 2रीला आहे आणि मुलगा बालवाडीमध्ये आहे आता सध्याला. आता जी तुम्ही गाडी घेतलेली आहे ती गाडी केव्हा घेतलात आणि एक 8-10 दिवस झालं गाडी घेऊन. 2 वर घेतलेली गाडी. महिन्याला हप्ता किती बसते गाडी? 12,000 350. कुठे घेतलं? आता करायचा तर प्रयत्न करायला लागले. आता बघू जेवढं होईल तेवढं करायचा तर प्रयत्न करायला लागले. साथ देवाची भेटली तर.